हरिओम. आज शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपण ऐकणार आहोत की रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा. साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणं हे आपल्या जन्माचं ध्येय आहे असं आपल्याला वाटतं. परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ते माणसं सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहुना अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितके आपले हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचं भोगण्याचं सामर्थ्यही कमी होतं. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपलं सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे, करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणं आवश्यक आहे ना. अशी वस्तू म्हणजे भगवंताचं नामस्मरण. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण, आनंदमय असल्यामुळेच त्याचं चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचं जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. आपल्यासारख्या व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचं चिंतन करण्यात एकच अडचण येते आणि ती म्हणजे व्यवहार आणि साधन याची जोड घालणं. आपली अशी कल्पना असते की भगवंताचं चिंतन करणारा माणूस व्यवहार बरोबर करू शकत नाही. तुकाराम बुवांसारख्या परमात्म चिंतनात बेभान झालेल्या पुरुषांची गोष्ट वेगळी, नक्कीच त्यांची गोष्ट निराळी. पण आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असं म्हणता येईल. खरं पाहिलं असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही आणि म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात. आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो. तेवढं सांभाळावं आणि जगाच्या नादी फारसं न लागता आपलं नाम चालू ठेवावं. शिवाय देवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तकं रोज थोडी वाचावीत, त्याचं मनन करावं आणि ते आपल्याला आचरणात कसं आणता येईल याचा सूक्ष्म विचार करावा. अशा मार्गाने जो जाईल त्याची हा म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल. समाधान हीच खऱ्या आनंदाची खूण आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.